सो हॅलो गाईज. तर आज आपण रेडीमेड रांगोळी पॅच बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं मी ते तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम आपल्याला कलर्स लागतील. काही मी प्रिंटआउट काढलेले आहेत. ते प्रिंटआउट जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही काढू शकता, जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रिंटआउट काढू शकता. प्रिंटआउट झालं. नेक्स्ट ग्लू आणि एक ब्रश, थोडंसं पाणी आणि हे जे आपण रांगोळी पॅच बनवणार आहोत त्याचा मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे हिरो इन्ग्रेडियंट्स रांगोळी. हे माझं पाऊच आहे, त्याच्यामध्ये मी ठेवते रांगोळी. सो खूप सारे म्हणजे वेगवेगळे कलर्स लागतील. हा सर असे कलर्स लागतील आपल्याला. सो लेट स्टार्ट. कसं बघू आपण कसं करायचं. खूप सोपं आहे, खूप म्हणजे खूप. तसं मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. जर आवडल्यास कमेंट करा. जर तुम्हाला असेच वेगवेगळे अजून प्रकार बघायचे असतील, म्हणजे वेगवेगळे अजून पॅटर्न, तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मीच सांगायचंच राहिलं, ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत ते म्हणजे OHP शीट. हे तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेशनरी शॉपमध्ये मिळतील. म्हणजे कशी रेंजने मिळतील ते बघा. जर नसेल मिळत तर ऑनलाईन मागवा. तर चला स्टार्ट करूया. सो हा ग्लास आहे, मी ज्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आपण हा ग्लू आता ह्याच्यावर टाकू. मी तिकडे सारखी बघते कारण आमचा पिल्ला झोपला आहे, तो माझ्या आवाजाने उठू शकतो. मी तिकडे सारखी बघते. सो आपण हा ग्लू आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. मला सर्दी पण झाली, सर्दीसारखं माझा आवाज येत असेल तुम्हाला. सो आता हे तयार आहे. नेक्स्ट आपण हे माझ्याकडे खूप सारे प्रकारचे नेक्स्ट पॅटर्न दाखवते. आता हे स्वस्तिक काढूया. हे तुम्हाला दिसतंय का? हां, आपण असं स्वस्तिक ठेवू. ही शीट आपण कुठून कुठपर्यंत येतोय. हां, ओके. मी असं ठेवलं आहे. सो याच्यासाठी कोणते कोणते कलर्स लागतील ते काढून घेऊया. याच्यामध्ये मी विचार केला आहे असा सेंटरला आहे तो थोडा आपण येल्लोनी वर करू. येल्लोनी करू आपण. आणि जो बाजूला आहे तो पण रेड कलरने करू. ओके, लेट्स स्टार्ट. शेडिंग इफेक्ट करणार आहे याला. मी येल्लो कलर टाकला आहे, सॉरी ग्लू लावला आहे. हे बघा, माझ्याकडे ट्रायपॉड नाही म्हणून थोडं मला मुश्किल होते तुम्हाला दाखवायला. कारण मी आत्ताच यूट्यूब चॅनल चालू केले, त्यामुळे मला सगळं अफोर्ड करणं नाही जमत. आणि आपण हा कलर आता त्याच्यावरती टाकून घेऊ. दिसते का तुम्हाला? असं प्रेस करून घेऊयात. हे प्रेस करून झालं की नेहमी रांगोळी कलर सुद्धा. हे खूप सोपं आहे, पण थोडं सामानाची म्हणजे जास्त काही नाही, फक्त थोडे कलर्स, म्हणजे थोडं कलर्स आपल्याला कॉम्बिनेशन मस्त करता आलं पाहिजे. अट्रॅक्टिव्ह कसं दिसेल ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. हे आपण घरच्या घरी करून आपल्या दरवाजा, घर मस्त सजवू शकतो. आणि ह्याचा मेन फायदा म्हणजे लहान मुलं रांगोळी खराब करणार नाहीत. मला एक माईक पण घ्यायचं आहे. सो तुम्ही कमेंटमध्ये सांगा माझा आवाज व्यवस्थित येतो आहे की नाही तुम्हाला. आणि तुम्ही मला सपोर्ट करा, म्हणजे तुमच्या मदतीने मी माईक तरी घेऊ शकेल. सो हा ग्लू लावून झाला आपला. सो मी ह्याला ग्लू लावून घेतला आहे बघा.
आता आपण याच्यावरती टाकूया रेड कलरची रांगोळी. खूप रांगोळी म्हणजे असं कोण कोण असतं ना ज्यांना खूप रांगोळी आवडते पण रांगोळी काढता येत नाही, तर त्यांनी असं बनवून सजवू शकता आपलं घर. सो आपली इच्छा पण पूर्ण होते आणि घर पण सुंदर दिसतं. सो मी असा कलर टाकून घेतला ह्याच्यावरती. टाकून ह्याला टॅप. रांगोळीमधला माझा एकदम आवडता पार्ट म्हणजे हा टॅप 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 टॅप. रांगोळी वाया घालवायची नाही. बघताय ना तुम्ही. सो हा बघा, आपण ह्याच्यावरती अजून एक शेड देणार आहोत. आता आपल्याला ह्या जेरोक्सची गरज नाही, आपल्याकडे तो हे आलेला आहे त्याचा मार्ग. सो चला ह्याच्यावरती पण ग्लू लावून घ्या. आपण हा जो टॅप टॅप करून काढलेला कलर आहे तो येलो मध्ये फिल करू. फक्त आपण हे करतो ना फर्स्ट वेळ ग्लू लावून रांगोळी टाकतो तेव्हा त्याला 10-15 मिनिटं सुकू द्या आणि ते थोडं ड्राय झाल्यानंतर त्याच्यावरती ते वर्क करा. नाहीतर ती पहिले रांगोळी आणि सेकंड रांगोळी ते मेसी एकदम खराब होऊन जातं. सो इथे माझं झालेलं आहे. ह्याला मी थोडं सुकवते आणि मग सांगते पुढचं. सो आता मी हा कलर घेतलेला आहे, फेविकॉल म्हणजे फेवरेट कलर आहे. आता ह्या कलरने आपण ह्याला मस्त अशी बॉर्डर करून घेऊ. सो हे बघा बॅक कॅमेरा त्याचा फायनल लुक आहे. ह्याला आपण कट करून घेऊयात हे थोडं ड्राय झाल्यानंतर.